अफझल खानाला यमसदनी पाठवल्यानंतर काहीच दिवसात महाराजांनी पुढील कार्यक्रमास सुरुवात केली. महाराज आपल्या सैन्यानिशी वाईहून थेट कोल्हापूरजवळ येऊन धडकले. कोल्हापूरच्या वायव्येस असलेला पन्हाळा किल्ला वेढा घालून घेतला. या किल्ल्याचे महत्त्व म्हणजे त्याच्यावरून कोकणात उतरणाऱ्या 2 घाटांची नाकेबंदी करता येत असे. शिवाय एकेकाळी इब्राहिम आदिलशाह दुसरा याच्या कारकिर्दीत पन्हाळगडावर आदिलशाही सोन्याचा खजिना ठेवत असत. विजापुराने आता महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी दक्षिण कोकणचा सुभेदार रुस्तम जमा याला पन्हाळ्याकडे पाठवले. त्याच्याबरोबर अफझल खानाचा मुलगा फाझल खान दिला. बापाच्या वधाचा सूड घेण्याकरता म्हणून तो महाराजांशी द्वेषाने लढेल असे सुलतानास वाटले. फाझल खान आणि रुस्तम जमा पूर्ण तयारीनिशी कोल्हापूरपर्यंत आले. कोल्हापूर शांत असून सहज आत घुसता येईल असा त्यांचा समज मात्र अगदी फोल ठरला. कारण त्यांच्या आधीच महाराजांचे सैन्य कोल्हापूरच्या दारात उभे होते. साहजिकच उभय बाजूत लढाई झाली. मराठ्यांनी फाझल आणि रुस्तम जमा यांना चारी बाजूंनी घेरून कापाकाप सुरू केली. शाहीच्या सैन्यात पळापळ सुरू झाली. पळून जाणाऱ्यात फाझल खानाने पहिला नंबर मिळवला. त्याच्या मागोमाग रुस्तम जमाही पळाला. जखमी होऊन जीव वाचवून पळून आलेले हे वल्गनावीर विजापुरात पोहोचल्यावर बडीसाहेबासमोर खाली मान घालून दीनवाणेपणे उभे राहिले. आदिलशाहीच्या अंतस्थ दुबळेपणाचा फायदा घेऊन महाराजांनी आणखी एका चढाईचा बेत आखला. नेताजी पालकर बरोबर एक सैन्याची तुकडी देऊन त्याला विजापूरकडे पाठवले. नेताजीने आदिलशाही मुलखात धुमाकूळ माजवून उत्तर कर्नाटकात गदग लक्ष्मेश्वरपर्यंत आणि खुद्द राजधानी विजापूरजवळील तिकोटेपर्यंत मुलुकगिरी केली. महाराजांचा बंदोबस्त कसा करायचा हा मोठा गहन प्रश्न विजापूर दरबारापुढे पडलेला होता. यासाठी आता एक नवीन आदिलशाही सरदार पुढे आला आणि त्याचे नाव होते सिद्दी जोहर. काळा कभिन्न रंग, जाड ओठ, तांबारलेले डोळे असा हा सिद्दी जोहर बडीसाहेबापुढे उभा राहून म्हणाला, मी शिवाजीला पन्हाळगडात कोंडून पकडून आणून आपल्यासमोर उभे करतो. 35,000 सैन्य, खजिना इत्यादी सर्व घेऊन लवाजम्यासह सिद्दी जोहर पन्हाळगडावर आला. गडाला त्याने चहूबाजूंनी मजबूत वेढा घातला. मुंगी जाण्याची वाट नसावी इतका हा वेढा आवळला. महाराज स्वतः पन्हाळगडावर होते, परंतु नेतोजी पालकर कर्नाटकात आदिलशाही मुलखात स्वारीत गुंतलेले होते. आज ना उद्या नेतोजी येईल आणि आपल्याला सोडविल या आशेवर महाराज होते. जोहरचा वेढा इतका घट्ट व जागता होता की वेढ्यातून निसटणे अशक्य असल्याच्या बातम्या महाराजांचे हेर आणीत होते. 4.5 महिने हा वेढा पडलेला होता. प्रसंग चांगलाच कठीण होता. तिकडे शाहिस्ता खान अहमदनगरहून पुण्यास येऊन तळ ठेकून बसला होता. जोहरकडून किल्ल्यावर तोफांचा मारा सुरू होता, परंतु तो तटापर्यंत पोहोचत नव्हता. जोहरला एक युक्ती सुचली. त्याने राजापूरच्या इंग्रजांकडून लांब पल्ल्याचा मारा करणारी तोफ मागवली. प्रसंगाचं गांभीर्य वाढतच होतं. तशातच पावसाळा सुरू झाला आणि वेढा थोडा सैल होऊ लागला. जोहरचे पहारेकरी तंबूतच बसून राहू लागले आणि एक दिवस हेरांनी ती बातमी आणली. निसटून जाण्याची एक वाट गडाच्या मागील बाजूस असल्याचे हेरांना आढळून आले आणि ती बातमी त्यांनी महाराजांना सांगितली. महाराजांनी हा मोका बरोबर साधला आणि पन्हाळगडावरून शिताफीने निसटून
विशाळगडावर जाण्याचा बेत केला. गंगाधर पंत या वकिलामार्फत महाराजांनी जोहरकडे निरोप पाठवला की मी तहास तयार आहे आणि स्वतः आपल्या भेटीस येत आहे. सर्व अडचणींना मात करत 13 जुलै 1660 रोजी रात्री महाराज गडावरून निसटले. 600 मावळे बरोबर घेऊन चोरवाटेने गड उतरू लागले. या मावळ्यात हिरडस मावळातले बाजीप्रभू देशपांडे होते. महाराज पालखीत बसलेले असून भोई पावसा चिखलातून पालखी पळवत वेढ्यातून पार झाले. त्यांच्याबरोबर आणखी एक मोकळी पालखी होती आणि त्यात महाराजांसारखा पोशाख करून शिवा काशीत बसला होता. जोहरच्या हेरांनी ती पालखी पकडली. महाराजच आहेत असे समजून त्यांनी ती पालखी जोहरचा जावई मसूदकडे नेली. आनंदी झालेला जावई पालखीसह सासऱ्याकडे गेला, परंतु त्यांच्या लक्षात आले की महाराज नसून दुसरेच कुणीतरी आहे. आपली घोर फसवणूक झाल्याचे दिसताच मसूद चवताळला आणि 2000 घोडेस्वार घेऊन तो महाराजांच्या पाठलागास निघाला. महाराज आणि बाजीप्रभू 600 मावळ्यांसह विशाळगडाच्या जवळ पोचत आले होते. घोड्यावरून पाठलाग करणारा शत्रू जसा जवळ येऊ लागला तसे बाजीप्रभूंच्या मनात धस्स होऊ लागले. घोडखिंडीच्या जवळ पोचल्यानंतर बाजीप्रभू कळवळून म्हणाले, महाराज, मी 300 मावळ्यांनिशी ही खिंड लढवितो. तुम्ही विशाळगडावर पोहोचेपर्यंत शत्रूला खिंड पार करू देत नाही. तरी तुम्ही उरलेल्या 300 मावळ्यांसह विशाळगड जवळ करा आणि गडावर पोहोचताच तोफेचा आवाज करा. तो ऐकला की माझे कर्तव्य पूर्ण होईल. महाराजांचा पाय निघता निघत नव्हता. महाराज, लाखांचा पोशिंदा आणि स्वराज्याचा रक्षक जगायचा असेल तर असे हजारो बाजी जीवाची बाजी लढायला तयार आहेत, पण आपण कृपा करून इथून निघावे. बाजीप्रभूंनी कंठात प्राण आणून असे सांगितले. बाजीप्रभूंचे हे शब्द ऐकून महाराजांनी 300 मावळे बरोबर घेतले आणि ते विशाळगडाकडे निघाले. थोड्याच वेळात सिद्दी मसूद 2000 सैनिकांसह खिंडीशी पोहोचला. बाजीप्रभूंनी प्राणपणाने लढून मसूद आणि त्याच्या सैनिकांना खिंडीतच अडवून धरले. तुंबळ युद्ध झाले. मराठ्यांनी कित्येक शत्रू सैनिकांना कंठस्नान घातले. कित्येक मावळेही धारातीर्थी पडले. बाजीप्रभूंच्या शरीरावर घाव पडून अंगांची चाळण झाली, तरीही ते लढतच होते. इकडे महाराज विशाळगडावर पोहोचले. वर पोहोचताच त्यांनी तोफांचे बार काढण्यास सुरुवात केली. इतका वेळ जखमांनी विव्हळत असतानाही बाजीप्रभू लढत होते आणि तोफांचे आवाज ऐकण्यासाठी ते अधीर झाले होते. तोफांचा आवाज ऐकताच ते म्हणाले, महाराज गडावर सुखरूप पोहोचले. माझ्या जीवाचे सार्थक झाले. आता मी सुखाने मरतो. ही खिंड बाजीप्रभूंच्या आणि मावळ्यांच्या रक्ताने पावन झाली आणि तेव्हापासून पावनखिंड या नावाने ओळखू जाऊ लागली.